ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत सर्व जेलमधील कैदी जेवण करत असतात। त्याच वेळेला तिथे मोठे कमिशनर येतात। सर्वांना म्हणतात थांबा थांबा, मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे। तर महिपत शांतपणे बसलेला असतो। तर कमिशनर साहेब सर्वांना म्हणतात, एक आपल्यामधलाच एक कैदी आहे, त्यांनी खूप मोठी अशी कामगिरी केलेली आहे। त्यांनी जेलमध्येच राहून खूप छान पिशव्या शिवलेल्या आहेत, अगदी कौतुकास्पद। तर बाकीचे कैदी कमिशनरला विचारतात, साहेब कोण आहे तो व्यक्ती, नाव तर सांगा। तर कमिशनर साहेब सर्वांना म्हणतात, महिपत शिकरे। महिपत शिकरेने खूपच छान पिशव्या शिवलेल्या आहेत, खूप छान कामगिरी केली आहे आणि त्यामुळे त्याला एक सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे। महिपतला चक्क आता चांगले काम केल्यामुळे सर्टिफिकेट दिले जाते आणि त्याचं खूप कौतुक केलं जातं आणि ते पाहून महिपत मात्र खूप खुश होतो। तर महिपत कमिशनरना म्हणतो, साहेब हे तर छोटंसं काम आहे, अजून जीवनामध्ये खूप चांगली काम करायचे बाकी आहेत, ही तर सुरुवात आहे। असं म्हणून तो साहेबांचे खूप आभार मानतो आणि जे चांगल्या कामाचं जेलमध्ये मला मिळालं सर्टिफिकेट मी आयुष्यभर जपून ठेवेल आणि नक्की चांगल्या कामासाठी याचा उपयोग करेल। मी कुठल्याही वाईट मार्गाला जाणार नाही। तर साहेब महिपतला म्हणतात, अशीच कामगिरी करत राहा, सरकार तुझी जेलमधील शिक्षासुद्धा कमी करेल, कारण चांगलं काम केल्याच्या नंतर नक्कीच सरकार शिक्षासुद्धा देखील कमी करते। तर साहेब त्याला अभिनंदन करतात आणि तिथून निघून जातात। तर बाकीचे कैदी महिपतला म्हणतात, अरे वा महिपत, खूपच काम चांगलं केलं आहेस, लवकर तुझी सुटका होणार हे आता नक्की आहे। तर इकडे नागराज मात्र विचारात पडलेला असतो, अरे हा महिपत तर वारंवार सुधरतच चाललेला आहे, याला परत एकदा जाळ्यामध्ये अडकावं लागेल आणि वाईट कामाला लावावं लागेल, असा तो विचार करत असतो। तर नागराज महिपतला म्हणतो, अरे हे सर्टिफिकेट कोणाला पण दिले जाते, तू काय एवढं काळजाला लावून बसला आहेस। त्यावर महिपत नागराजला म्हणतो, हे माझ्यासाठी सर्टिफिकेट नाही, माझी एक उत्तम कामगिरी आहे आणि मी याचा खरोखर चांगला उपयोग करेल। तुला सुधारायचं नसेल नको सुधरू, पण मी आता सुधारणार। असं म्हणून आता महिपतच नागराजला सुधारण्याचा एक सल्ला देतो। तुम्हाला काय वाटतं, महिपत हा खरंच नाटक करत असेल का खरंच तो सुधारला असेल, मला कमेंट करून नक्की सांगा। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।